PMAYG प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हाँगकाँगमध्ये. तर शॉर्टकटमध्ये त्याचा PMAYG आणि एंटर करायचं. त्यानंतर 1 नंबरला आपल्याला दाखवलं जाईल PMAYGची वेबसाईट awasoft.nis.in. त्यावरती बेनिफिशियरी, तर बेनिफिशियरीवरती क्लिक करून घ्यायचं. तर आपल्याला होम पेज दिसेल. असं ओपन केल्यानंतर यामध्ये आपल्याला यायचं आहे आणि इथे यायचे स्टेक होल्डर मध्ये 1 नंबर ऑप्शन दिसेल बेनिफिशियरी. तर यामध्ये क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इंटरफेस दाखवेल इंटर रजिस्ट्रेशन नंबर. तर हा रजिस्ट्रेशन नंबर कोणता? तर आपला जो घरकुल आवास योजनेचा आपलं ज्याचं नाव आलेलं आहे त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं, तर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर असतो. तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा. आवास योजनेचा आपला जो प्रत्येकाचा लाभधारकाचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून घ्यायचा. तर माझ्याकडे आहे, तुम्ही टेस्ट करतो. इथे कॅप्चा टाकायचा आणि सबमिट वरती क्लिक करायचं. तर इथं पूर्ण आपल्याला डिटेल दाखवली जाईल, ज्याचं बेनिफिशियरी लाभधारकाची पूर्ण इथे डिटेल येईल. तर पहा, बेनिफिशियरीची पूर्ण डिटेल दाखवली जाते. इथं पंचायत, विलेज, बेनिफिशियरी नेम, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर. तर खाली यायचं आणि इथं बँक डिटेल दाखवली जाईल. बँक डिटेल दाखवल्यास सँक्शन अँड कम्प्लिशन डिटेल, आपलं सँक्शन किती अमाऊंट आहे ते दाखवलं जाईल. तर आपल्याला इथं चेक करायचं ऑर्डर शीट डिटेलमध्ये आपला इन्स्टॉलमेंट सुटलेला आहे का नाही हे इथं कळून येईल आपल्याला. तर इथं फर्स्ट इन्स्टॉलमेशन आणि सेकंड. तर फर्स्ट इन्स्टॉलमेशन 15,000 रुपये जे येतात ते फर्स्ट, आणि आपलं सेकंड इन्स्टॉल म्हणजे प्लिंथ लेवल वरती आपलं काम आल्यानंतर आपला इंजिनियर व्हिजिटला येतो आणि आपलं जिओ टॅगिंग करून आपला एक फॉर्म भरून घेतो. त्यानंतर आपलं सेकंड इन्स्टॉलमेंट सुटतं, म्हणजे दुसरा हप्ता 70,000चा सुटायला प्रोसेस सुरू होते. तर प्रोसेस केल्यानंतर इथं आपल्याला दुसरा इन्स्टॉलमेंट दाखवला जातो. तर तो इन्स्टॉलमेंट इथं तर दाखवतो, परंतु असे काही लाभधारक आहेत की त्यांना इथं तर सुटलेलं दाखतं आणि आपल्या अकाउंटवरती क्रेडिट झालेलं नाही. असे भरपूर प्रॉब्लेम कमेंटमध्ये येतात. तर त्याचं तर इथं FPO मध्ये आपल्याला FPO बँकेकडे ट्रान्सफर करण्यासाठी हा FPO असतो. तर हा FPO मध्ये पाहिजे आपल्याला. FPO मध्ये इन्स्टॉलमेंट सुटला का नाही ते महत्त्वाचा पॉईंट असतो यामध्ये. ऑर्डर शीट त्यापेक्षा महत्त्वाचा पॉईंट FPO सुटल्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवसामध्ये अकाउंटवरती पेमेंट हे 100% जमा होऊन जातं. त्यामुळे FPO मध्ये पाहिजे आपला. FPO सुटला असेल तर आपलं पेमेंट हे लवकरात लवकरच जमा होतं. तर FPO आपला चेक कसा करायचा? तर इथं FPO नंबर आहे, तो FPO नंबर कॉपी करायचा आणि इथं वरती यायचे, होम पेज मध्ये यायचं आणि इथं होम पेज मध्ये आपल्याला ऑप्शन दाखल आवासॉफ्ट. तर आवासॉफ्ट मध्ये येऊन आपल्याला इथे 3 नंबरला ऑप्शन आहे FPO ट्रॅकिंग. तर FPO ट्रॅकिंग मध्ये
जायचंय. तर इथं आपल्याला FTO नंबर जो आपण कॉपी केलेला आहे तो इथं आपल्याला FTO नंबर टाकून घ्यायचा. समोर पहा PMF ID. तर आपल्याकडे ID असेल तर ID इथं टाकू शकता किंवा FTO नंबर टाकला तरी चालेल. दोन्हीपैकी जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते टाकून कॅप्चा भरायचा. आणि सबमिट वरती क्लिक करून द्यायचं. तर हे पहा सबमिट केल्यानंतर आपल्याला FTO प्रोसेस कुठे आहे हे दाखवले. तर इथं पहा FTO सेंड टू PFMS. तर PFMS जी वेबसाईट आहे FTO सेंड टू PFMS व्हेरीफायला जात असतं. तर हे पहा कधी गेले 23/11/2025. तर हे PFMS ला व्हेरिफिकेशनसाठी पाठवले गेले. त्यानंतर आपल्याला दुसरा ऑप्शन 1 ते 2 दिवसांनी चेक करायचं. तर इथं आपल्याला राईट टिक मार्क दाखवली जाईल. FTO नॉट रिसीव्ह ॲट PFMS. तो इथून FTO सेंड केलेला आहे. तिथं आणखीन रिसीव्ह झालेला नाही. तिथं रिसीव्ह झाल्यानंतर आपल्याला FTO नॉट सेंड टू बँक. तर आपल्याला इथे राईट टिक मार्क जर दाखवलं तर आपली प्रोसेस हे पुढे चालू आहे हे समजून घ्यायचं. जेव्हा आपण 4 नंबरचा ऑप्शन ला आपलं 4 नंबर ऑप्शन जेव्हा राईट मध्ये येईल तर तेव्हा आपण समजून घ्यायचं की आपल्या अकाउंटवरती पेमेंट हे जमा झालेलं. तर या प्रोसेसला सरासरी आपल्याला 4 दिवस ते 8 दिवसाचा कालावधी लागतो. FTO सेंड पासून रिसिव्ड फ्रॉम बँक पर्यंत 4 दिवसामध्ये ही प्रोसेस कंप्लीट होऊन जाते. तर व्हिडिओ आवडला तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं. धन्यवाद.